श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्यज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडोन. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नरसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करीतील. पर्यंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासुनी, सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाओनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडक घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यूसमय पातला. पाहुनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहले. दीनवदन होओनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासे काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे नसरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावेत वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर.
जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्रसार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वांनी करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वांनी, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होवून जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, सांशक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पाविन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख, स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणूनी. प्रभात समये एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थमनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्यलाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जड मुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपर्लीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे.
त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायिले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्यांनी न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांशरूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदरमाळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालुनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ.